निर्माते दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरती काल मध्यरात्री मुंबईत गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला होता। अज्ञात आरोपींकडून हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक दिली होती, पण आता या गोळीबाराचं पुणे कनेक्शन जे आहे ते समोर आलेलं आहे आणि पुण्यातल्या वारजेतून जवळपास 4 ते 5 संशयिताला वारजे पोलिसांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे। या सगळ्या संशयितांना आज सकाळी वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आता मुंबई क्राईम ब्रँचच्या हवाली या सगळ्या आरोपींना करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत पोलीस उपायुक्त आहेत संभाजी कदम सर। सर, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? काल मुंबईत गोळीबार झाला आणि हे जे आरोपी आहेत किंवा ह्या गँगचे संबंधित जे आरोपी आहेत ते सगळे पुण्यात सापडले। काय सगळा प्रकार आहे? कुठले आरोपी आहेत? किती जणांना ताब्यात घेतले? या संदर्भामध्ये आपल्याला मुंबई पोलिसच्या टीमने माहिती दिली होती। काही संशयितांची नाव आपल्याकडे आली होती। त्यानुसार वारजे पोलीस स्टेशनने याच्यावरती वर्कआउट सुरू केलं आणि दाहेरी, वडगाव, कर्वेनगर आणि वारजेच्या भागातून एकूण 5 संशयित जे आहेत त्यांना आपण पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच आणि त्यांचे लोकल पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे आपण हँडओव्हर केलेलं आहे। पुढचा जो तपास आहे ते मुंबई पोलीस करत आहेत। याचे सर्व डिटेल्स जे आहेत ते आपल्याला मुंबई पोलीसचेच लोक आपल्याला अधिकारी किंवा त्यांचे आयो जे आहेत ते सांगू शकतील। बाकी जी प्राथमिक माहिती आपल्याकडे आहे ते आरोपी आपण जे संशयित आहेत त्यांना आपण त्यांच्याकडे हँडओव्हर केलंय। पुढील तपास ते करत आहे। सर, पण हे 5 आरोपी नेमके कोण आहेत? त्यांची नावं काय आहेत? पुण्याचं त्यांचं कनेक्शन काय आणि कालच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं नेमकं कनेक्शन काय? हे नाव तुम्हाला मी ते आहेत त्यांच्याकडे आपण दिलेले आहेत। यांचं कनेक्शन आता ते सध्या तपास प्रायमरी स्टेजला आहे किंवा त्यांचे इंट्रोगेशन आहे, ते सर्व त्यांच्याकडेच आपल्याला सगळे या गोष्टीची माहिती आपल्याला कळू शकेल। सर, पण हे जे 5 संशयित आपण ताब्यात घेतलेत यापैकी कुणी तिथं काल रात्री स्पॉटवरती होतं रोहित शेट्टींच्या घरासमोर जिथं गोळीबार झाला, असं काही माहिती आहे? आता याच्यामध्ये तुम्हाला मी ते सांगतो की जे संशयितांची नाव आपल्याकडे आली होती त्याच्यावर वर्कआउट आपल्या वारजे पोलिसांच्या टीमने केलेला आहे आणि हे सर्व संशयित जे आहेत त्यांना आपण ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या टीमकडे हँडओव्हर केलेलं आहे। बाकी तपास संदर्भातले एकूण जी सर्व माहिती आहे ते तुम्हाला योग्य पद्धतीने पण यांचं पुणे कनेक्शन नेमकं काय आहे सर? हे पुण्यातले आहेत मूळचे की बाहेर गावून इथं आढळले, लपून बसले होते? त्यासाठी वर्कआउट कसं केलं? यांचे काय ऑपरेशन होते? याच्यामध्ये हे सर्व ह्या भागातील राहायला आहेत। आता त्यांचे मूळ गाव कुठलं आहे, कोणतं आहे, कुठून आहे, सर्व डिटेल आता इन्क्वायरी किंवा खोलात गेल्यानंतर आपल्याला कळेल। सर, 5 पैकी 4 आरोपी ताब्यात दिलेत, एक आपण चौकशीसाठी आपल्याकडे ठेवलाय, कारण याचं सगळं कनेक्शन ओपन करण्यासाठी की नेमकं कोण आहे यांच्या पाठीमागं? नाही, सर्व 5ची जे आहेत संशयित 5 लोकांना आपण त्यांच्या टीमकडे हँडओव्हर केलेलं आहे। सर, ही नावं अमन मोराटे, आदित्य गायकी, सिद्धार्थ एनपुरे, पोमोजी आणि स्वप्नील सकट ही 3 नावं आहेत का? बरोबर, ही नाव आहे। पण सर, मग यांचा कुठल्या गँगशी संबंध आहे असे काही इंट्रोगेशन मध्ये आपल्या समोर आले? असं बोललं जाते की बाबा सिद्दीकीच्या गँगशी बाबा सिद्दीकीची हत्या ज्या गँगने केली त्या गँगचा आणि यांचा संबंध? याच्याबद्दल मी कॉमेंट करणं योग्य नाही। ते तपासी अधिकारी आणि जी सर्व टीम याच्यावरती वर्कआउट करते आहे त्यांनी कॉमेंट करणं योग्य राहील। आम्ही जे आपल्याला नावं आली होती त्या नावावरती वर्कआउट करून आपण ते ताब्यात त्यांच्याकडे दिलेलं आहे। बाकी इतर सर्व माहिती जी आहे ते आपल्याला त्यांची जे आयो किंवा बाकीची जे त्यांची टीम काम करत आहे तेच आपल्याला। ही नावं मुंबई पोलिसांकडून आली होती सर आपल्याला? हो, बरोबर आहे। यांचा काही आपल्याकडे रेकॉर्ड आहे आधीचा, असं काही तपासलं आपण? हे जे 5 आरोपी आहेत त्यांचा काही ऑलरेडी रेकॉर्ड आहे? नाही, प्राथमिक तर त्याचे रेकॉर्ड दिसत नाही, परंतु जेव्हा आपल्या बाकीचे जे सोर्स आहेत किंवा बाकीच्या पोलीस स्टेशनला इन्क्वायरी करून याचे डिटेल काढण्याचं काम आमच्याकडे सुरू आहे। एक शेवटचा प्रश्न सर, आपण या सगळ्यांना आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले, पण या सगळ्या प्रकरणाचा आपण काही वेगळा तपास करत आहोत? कारण हे पुण्यात सापडलेत, रोहित शेट्टी मोठे दिग्दर्शक आहेत, मुंबईत गोळीबार झालाय, याचा काही वेगळा तपास आपण पुण्यातून करणार आहात? नक्कीच। याच्यामध्ये जे लोक आपण संशयित दिलेले आहेत त्यांचं नक्की वर्कआउट याच्यावरती नक्कीच पोलीस याच्यावरती सुरू केलेलं आहे। त्यांचं बॅकग्राऊंड, बाकीचे यांचे मित्र असतील किंवा बाकीचे सोर्स असतील याच्यावरती जे तपास आहे ते सुरू आहे आमचं। अजून काही आरोपी आहेत सर या सगळ्यामध्ये 5 व्यतिरिक्त? असं काही इन्फॉर्मेशन आहे? आता सध्या जे 5 लोक आपण जे नाव होते ते त्यांच्याकडे दिलेले आहेत। बाकी याच्यावरती पुढचं काम जे आहे ते मुंबई पोलीसची टीम करत आहेत आणि वारजे पोलीस सुद्धा याच्यावरती नक्कीच पुढचं काम करतात। खरं तर 5 संशयितांना वारजे पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतलं। काल जो गोळीबार करण्यात आला तो गोळीबार जो बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार झाला होता त्याच गँगच्या काही सदस्यांनी केल्याचा प्राथमिक जो आहे तो अंदाज वर्तवला जातोय। आता मुंबई क्राईम ब्रँचकडे पुण्यातून अटक केलेल्या 5ही आरोपींना पुणे पोलिसांनी सोपवले। आता या सगळ्या घडामोडींमध्ये अजून काय समोर येतं, कुणाची नावं समोर येतात, पुण्यातून अजून काही मोठी घडामोड घडते का, किंवा अजून कुठल्या गँगचा समावेश या रोहित शेट्टींच्या प्रकरणी आहे, हे सगळं मुंबई पोलिसांकडून खरं तर थोड्या वेळात सांगितलं जाईल।
आणि त्यानंतर या बाबतीत काय काय मोठे खुलासे होतात, कुठली मोठी गँग रोहित शेट्टी यांच्या मागावरती होती का, किंवा त्यांच्या घरावरती गोळीबार करणारे कुठल्या मोठ्या गँगचे सदस्य होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 नेटवर्क, पुणे.